महाराष्ट्राचं आराध्य दैवत असणाऱ्या छत्रपती शिवरायांचा पुतळा या महायुती सरकारच्या काळात एका वर्षाच्या आतच पडला। या भ्रष्ट युतीमुळे पुतळ्यात देखील भ्रष्टाचार झाला आणि यांनी महाराजांचा अपमान केला। त्यांच्या मनात महाराजांबद्दल किती आदर आहे हे वेळोवेळी महाराष्ट्रानं अनुभवलं आहे। पण मुद्दा फक्त महाराजांच्या पुतळ्याचा किंवा बदनामीचा नाही, तर महाराजांनी रयतेसाठी जी धोरणं आखली ती झाकऱ्याचा सुद्धा आहे। छत्रपती शिवाजी महाराजांनी शेतकऱ्यांना अन्न, बी बियाणे, नांगर, बैल पुरवले, पण त्याचसोबत दुष्काळ पडल्यानंतर शेतसारा माफ सुद्धा केला। गेल्या दोन वर्षामध्ये महाराष्ट्रात अनेकदा अवकाळीमुळे शेतीचं अतोनात नुकसान झालं होतं। तेव्हा महायुती सरकारनं शेतकऱ्यांसाठी काय केलं? काहीच नाही। या महायुती सरकारनं शेतकऱ्यांची कर्जमाफी केली का? नाही। बळीराजाची दैना महायुती सरकारने केली, ज्यामुळे आज राज्यात दररोज 8 शेतकऱ्यांच्या आत्महत्या होत आहेत। येत्या 20 नोव्हेंबरला या भ्रष्ट युती सरकारला हद्दपार करूया। या महाराष्ट्रामध्ये छत्रपती शिवरायांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून शेती धोरण राबवणाऱ्या महाविकास आघाडीचं सरकार आणूया।